विधान परिषद निवडणुकीतील नागपूरचे उमेदवार भाजप नेते डॉक्टर राजीव पोद्दार सर आपल्या सोबत आहे. सर, खूप खूप अभिनंदन. काय प्रतिक्रिया आहे तुमची या निवडणुकीबाबत? खूप खूप धन्यवाद. आणि या निवडणुकीमध्ये पक्षाने माझ्या कष्टाची, माझ्या निष्ठेची पावती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष पक्षासाठी आणि तळागाळातल्या व्यक्तीसाठी करत असताना आज खऱ्या अर्थानं पार्टीनी याची दखल घेतली. त्याबद्दल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, आदरणीय नितीनजी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मोठा संघर्ष आहे पक्षातला, म्हणजे नागपूर ग्रामीणमध्ये पक्ष बांधण्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि आत्ता फळ मिळालं. नक्कीच असा काळ होता की ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीजवळ कॅडर नव्हतं, बूथ लेवलचे कार्यकर्ते नव्हते, संघटन नव्हतं. एखादी ग्रामपंचायत निवडून आली तर खूप आनंद आम्हाला होत होता. अशा विपरीत परिस्थितीमध्ये आणि ज्यावेळेस आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये तर त्या ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी, आतंकवाद, भ्रष्टाचार या सगळ्याच्या विरोधामध्ये लढता लढता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं विणण्याचं काम आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा यामध्ये अतिशय मोठा सहभाग दिलेला आहे. आणि हा जो मला मिळालेला सन्मान आहे हा खऱ्या अर्थानं नागपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं. काँग्रेस उमेदवार देणार आहे. सुरुवातीला चर्चा होती की बिनविरोध कदाचित ही निवडणूक होईल, परंतु आता काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. कोण आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तुम्ही तयार आहे काँग्रेसशी लढण्यात? मला तर वाटते की काँग्रेसने त्या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध करावी. काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक नेते माझ्या परिचयाचे आहे. मी निश्चितपणे आमचे नेते बावनकुळे साहेब आणि आम्ही सगळेजण मिळून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. पण नाहीच झाली तर मैदानात तर उतरलो आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे लढावंच लागेल आणि 100% आम्ही निवडून येऊ असा मला विश्वास आहे. भाजप जुन्या कार्यकर्त्यांना विसरतो असा आरोप विरोधकांकडून केला जातो की बाहेरच्यांना संधी दिली जाते, परंतु यावेळेस जुन्या कार्यकर्त्याला संधी दिली पक्षानं. निश्चितपणे आताच आपल्याला माहिती आहे की माननीय संजयजी भेंडे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यानंतर आता मला उमेदवारी दिली. आणि त्यामुळे पक्षामध्ये जुन्या निष्ठावान, प्रामाणिक, इमानदार कार्यकर्त्याचा सन्मान होतो आणि श्रद्धा आणि सबुरीच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे चांगलं फळ मिळतं. हे पक्षाने यावेळेस अधोरेखित केलेलं आहे. मुद्दे काय काय असणार सर? निवडणुकीचे मुद्दे विकासाचे मुद्दे असणार आहे. शेवटी असं आहे की निवडणुकीत घोडे बाजार अजिबात होणार नाही आहे. माझ्यासाठी आमचे सगळे नगरसेवक हे त्या ठिकाणी स्वतःहून खर्च करायला तयार आहे. ते म्हणतात साहेब तुम्ही सांगा. आज त्या ठिकाणी 1000 लोक येतील, ते स्वतःच्या खर्चाने येत आहे, स्वतःच्या गाड्या करून येत आहे. कुठेच काही खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही. घोडे बाजार अजिबात होणार नाही आणि सगळे लोक त्या ठिकाणी प्रेमाने मला मदत निश्चितपणे करणार आहे. आणि सगळे जे आमचे मतदार आहेत ते पार्टीवर श्रद्धा ठेवणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. खूप खूप धन्यवाद पोद्दार साहेब आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. TV9चं नाव घेऊन त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली होती की उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. TV9नं चालवलं. TV9ला खात्रीलायक सूत्रांची माहिती होती आणि ती बातमी खरी ठरली. माझ्यासोबत डॉक्टर आशिष देशमुख आहे, भाजपचे नेते. भाऊ, ही बिनविरोध होणार नाही निवडणूक आणि पुढे प्रतिस्पर्धी सुनील केदार सारखा नेता आहे, त्यांनी उमेदवार ते देणार आहेत. तुम्ही कसं मानता आणि कशी तयारी केलेली आहे तुम्ही? बघा, अतिशय सुशिक्षित, उच्च विभूषित असे डॉक्टर पोद्दार साहेब आहेत. तळागाळामध्ये विकास नेण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये नक्कीच राहिली आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी उमेदवार न टाकता जे सन्माननीय आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आव्हान केलं आहे की 18 महिन्याचीच निवडणूक आहे आणि म्हणून अविरोध होण्याच्या दृष्टीने विरोधकांनी या विनंतीचा मान ठेवावा. खऱ्या अर्थाने डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेबांच्या माध्यमातून विकास आपण खेचून आणू शकतो आणि कोणत्याही पद्धतीने भेदभाव ते करणार नाही याची त्यानिमित्ताने विरोधकांना देखील खात्री आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी अविरोध नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था आवर्जून करावी असं परत एकदा आम्ही त्यांना आवाहन करतो. तुमच्या निवडणुकीत पोद्दार साहेब अत्यंत सक्रिय होते. तुमचा अशक्य असा गड साध्य केला. आता तुम्हाला सक्रिय राहून किल्ला लढवायचा आहे पुढचे काही दिवस. नाही, माझं विमान टेक ऑफ करण्यासाठी जे रनवे त्यांनी बनवला होता तो नक्कीच कामी आला. त्यांनी मागच्या वेळेसची निवडणूक सावनेरहून लढवली होती. त्यांचा क्लेम बाजूला सारून त्यांनी माझ्यासारख्या उमेदवाराला सर्वतोपरी मदत नक्कीच केली आहे. म्हणून ते निवडून येतील ह्यासाठी आम्ही सर्वजण मिळून जंग पिछाडू. पण त्याच्या पहिले काँग्रेसनी ही निवडणूक अविरोध होण्याच्या दृष्टीने मदत करावी. आतापर्यंत काँग्रेसला उमेदवार जो आहे तो डिक्लेअर झालेला नाही. नागपूरचं अजूनही बैठकांचं सत्र सुरू आहे. आज शेवटचा दिवस आहे. नाही, त्यांच्यामध्ये काय चालू आहे आम्हाला माहीत नाही आहे. पण चांगला उमेदवार, सुशिक्षित उमेदवार, विकासाला समोर ठेवून काम करणारा उमेदवार, तळागळ्यातले समस्याची जाण असणारा उमेदवार हा महायुती भारतीय जनता पार्टीने दिलाय. त्याला सर्वांनी मिळून एकत्रितपणे अविरोध निवडून आणण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. डॉक्टर राजीव पोद्दार भाजपचे उमेदवार आहेत आणि विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.